पेठ तालुक्यातील वीज ग्राहकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असून त्यांच्या समस्यांना न्याय मिळावा या उदात्त हेतूने कोणताही राजकीय हेतू नसून सर्वसामान्य नागरिकांसाठी युवा नेते व महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाचे संचालक गोकुळ झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली विद्युत कंपनीच्या वतीने विविध समस्या सोडविण्यासाठी अडचण निवारण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। येथील वीज कंपनीच्या कार्यालयातील इमारतीवरील सभागृहात शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं। या युवा नेते गोकुळ झिरवाळ यांनी उपस्थित नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेत वीज कंपनीचे अभियंते व कर्मचाऱ्यांकडून त्यांचे निराकरण करण्यात आले। तालुक्यातील पुढील काळातील विजेचे करण्यात आलेले नियोजन, सबस्टेशन व तसेच वाडी वस्तीवरील विजेचा पुरवठा याबाबत सविस्तर माहिती दिली आहे। यावेळी वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता झावरे, गुमावत आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रामदास गवळी, हिरामण पवार, पुंडलिक सातपुते, बाळू गवळी, रामदेव मोहंटकर, निवृत्ती सापटे, गौरव चौधरी, नगराध्यक्ष करण करवंदे, सुनंदा घुटे, पुरुषोत्तम गवळी, गणेश गवळी, किरण भुसारे, हिरामण मवळे आदींसह तालुक्यातील सरपंच, सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते। राज्य अभियान म्हणून एक शिबिर राबवतो। गाव लेवलला जे काही आपल्याला लागणारे दाखले उत्पन्नाचा असेल, जातीचा असेल, विद्यार्थ्यांचे दाखले असतील, या संदर्भात एक आपण आता शिबिर राबवतोय। त्या शिबिरात सर्वांनी भाग घ्यायचा आहे। तुमचे असलेले डॉक्युमेंट आपण सगळे जमा करू, त्या असलेल्या डॉक्युमेंटवर आपण काम करणार आहोत। हे वेगवेगळ्या पद्धतीचे विद्यार्थ्यांना लागणारे दाखले असतील, घरगुती या असलेल्या राज्य अभियानात भाग घ्यायचा आहे। विषय राहिला उत्पन्नाचा। आज आहे 10 तारीख मार्चची। आपण उत्पन्नाचा दाखला आज काढला ना, तो फक्त 15 दिवस चालणार आहे। 15 ते 20 दिवस चालणार आहे। तो 20 दिवस चालून नाही चालणार। आपण 1 एप्रिलला उत्पन्नाचा दाखला काढू। फक्त एकच विनंती राहील, जर विद्यार्थ्याची मागची शिष्यवृत्ती म्हणजे 24-25 ची जर शिष्यवृत्ती राहिली असेल तर त्याला मागच्याच वर्षातला काढावा लागेल, म्हणजे आजच काढावा लागेल किंवा मार्च एंड पर्यंत काढावा लागेल। पण जे पुढच्या वर्षात म्हणजे मार्च नंतरच्या वर्षात ज्यांना काही स्कीम करायची आहे किंवा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे, त्यांचा आपण 1 तारखेपासून पुढे करू, जेणेकरून तो दाखला आपल्याला 1 वर्ष चालेल, पुन्हा 31 मार्चला तो संपेल। अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण नियोजन करतोय। गावागावात जाऊन त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे। तिथल्या असलेल्या दाखल्या संदर्भात असेल, एखादी योजने संदर्भात असेल, त्या संदर्भात लोकांना गाईड केलं पाहिजे। कार्यकर्ते मंडळींनी तिथे केलं पाहिजे, त्यांचे असलेले डॉक्युमेंट घेतले पाहिजे, ते आपणच अपलोड केले पाहिजे। अशा पद्धतीची विनंती कार्यकर्त्यांना करेल। दुसरी गोष्ट राहिली, 2 योजना व्यवस्थित आहेत, त्या आपल्याला राबवायच्या आहेत। समजायचं एखादी मुलगी आहे, एखादा मुलगा आहे, त्याला वडील नाहीये किंवा आई नाहीये। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी प्रकाश पगारे, पेठ।